जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर बांधवांनो की काल मनोज दादा शेतकऱ्यांच्या भेटीसाठी गेले होते। तर तिथल्या ज्यावेळेस शेतीची पाहणी करण्यासाठी गेले होते की गोरगरिबांचं किती नुकसान झालंय, शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय ह्या पावसामुळं, की म्हणजे जनावरं वाहून गेले, गुरंढोरं, पुन्हा झालं तर ते उडीद काढलेले असल त्याचे ढिगाराचे ढिगारे वाहून गेले, घरदार वाहून गेले। म्हणजे ह्या गोरगरिबावर किती वेळ बिकट आली। तर ह्या सरकारने मायबाप सरकार म्हणून समाजाने त्यांच्याकडे बघितलेलं असतंय। तर ह्या सरकारचं की एक कर्तव्य आहे की आता सगळ्यांना मदत करायची, कारण की ही सरकार येण्याच्या अगोदर सरकारनं सांगितलं होतं की सगळ्या कष्टकरी शेतकऱ्यांचा, सगळ्या गोरगरीब शेतकऱ्यांचा सातबारा आपलं सरकार आलं की करणार आम्ही कोरा कोरा कोरा। पण तुम्ही त्याची अंमलबजावणी केली नाही देवेंद्र फडणवीस, पण तुम्ही त्याची अंमलबजावणी करा। तुम्ही म्हणलं होतं की हे सर संकट कर्ज माफ करायला काय नाही, पण जर तशी वेळ आली तर आम्ही नक्कीच कर्ज माफ करू आणि विचार करू। तर आता वेळ याची राहिली कुठं? तर मला असं सांगायचं की पूर्ण शेतकऱ्याचा ऊस पूर्ण खाली असा पडलाय, सगळ्या चिखलात ही झालाय की आता बाबळी झालं तर नारळाची झाडं हे जर वाहून गेले ती म्हणल्यावर तर ऊसाची, उडदाची, मुगाची किंवा सोयाबीनची काहीही राहिली असेल मला हे सांगायचंय। तर की ह्या सरकार मायबापांनी ह्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांना शेतकरी टोकाचे पाऊल उचलायच्या अगोदर ह्या सरकारने त्यांना सरसंकट मदत जाहीर करावी, ही सरकारला तळतळीची आणि हात जोडून विनंती आहे। कारण की ह्या शेतकऱ्याच्या जीवावरच आपला सगळा हा महाराष्ट्र जगतोय म्हणायला काय हरकत नाही। त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर ताबडतोब निर्णय घ्यावा आणि माझ्या शेतकऱ्याला 100% मदत करावी, ही मी ह्या सरकारकडे विनंती करते। जय जिजाऊ, जय शिवराय, एक मराठा, कोटी कोटी मराठा।